नमस्कार. तिळाच्या लाडूची ही नो फेल रेसिपी आहे. आपण थंडीत तीळ खावे म्हणून पूर्वीपासूनच तिळाचे पदार्थ संक्रांतीला बनवण्याची पद्धत आहे. कारण तीळ थंडीत खाल्ल्यामुळे ते शरीराला उष्ण ठेवतात, थंडीपासून संरक्षण करतात. हे लाडू इतके मऊ होतात की घरातील वयस्कर व्यक्ती, लहान मुले सहज खाऊ शकतात. बिना पाकाचे मऊसूत लाडू बनवण्यासाठी कढईत 1 कप तीळ खमंग भाजून घेऊया. गॅसची फ्लेम लो आहे. लो फ्लेमवरच तीळ व्यवस्थित भाजतात, करपत नाही, लाडूला चव छान येते. पाक न बनवता केलेले हे लाडू फक्त 10 मिनिटात होतात. मऊ असल्यामुळे खायलाही छान होतात. हे लाडू शरीराला उष्ण ठेवतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. आपण इथे गूळ वितळणार नाही, त्यामुळे हे बनवायला खूपच सोपे झाले आहेत. तीळ फुलले आहेत, भाजल्याचा खमंग सुवास येत आहे, रंगही छान आला आहे. तीळ थंड होण्यासाठी ठेवूया. पाव कप शेंगदाणे भाजून घेऊया. शेंगदाणे भाजताना फ्लेम लो टू मिडियम ठेवले आहे. थंडीत असे तीळ, शेंगदाणे, गुळाचे लाडू खाल्ले तर आरोग्य उत्तम राहते. हे तिळाच्या लाडूमधील सर्वात सोपे लाडू आहे. शेंगदाणे व तीळ खमंग भाजल्यामुळे लाडू खूप दिवस टिकतात. शेंगदाणेही थंड होण्यासाठी ठेवूया. मिक्सरच्या भांड्यात थंड झालेले शेंगदाण्याची टरफले काढून टाकली आहेत. मिक्सर चालू बंद करून जाडसर वाटून घेतले आहे. एका ताटात काढून घेतले आहे. ह्यातील 2 मोठे चमचे तीळ बाजूला काढून ठेवूया. मकर संक्रांतीचा सण जवळ आला आहे, त्यासाठी असे हे मऊसूत तिळाचे लाडू बनवू शकता. आता मिक्सरच्या भांड्यात थंड झालेले तीळ मिक्सर चालू बंद करून हेही जाडसर वाटून घेऊया. हे लाडू तुम्ही खलबत्त्यात कुटूनही बनवू शकता. ताटात काढून घेतले आहे. अर्धा छोटा चमचा वेलची पावडर, ह्यातच पाऊण कप साधा गूळ मिक्स करूया. ह्या पद्धतीने बनवलेले लाडू मऊसूत होतात, त्यामुळे पाक चुकण्याचे, लाडू कडक होण्याचे टेन्शन नाही. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, त्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन्स मिळतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. सध्या कडाक्याची थंडी पडली आहे. थंडीमध्ये हे तिळाचे लाडू शरीराला उष्ण ठेवतात. मिक्स केलेले मिश्रण पुन्हा मिक्सरच्या भांड्यात ओतूया. मिक्सर चालू बंद करून 1 मिनिट फिरवूया. मिश्रण एकजीव करून घेतले आहे. ह्यात काढून ठेवलेले भाजलेले अख्खे तीळ. लाडू खाताना हे तीळ खायला छान वाटतात. तुम्ही हे सोपे लाडू संक्रांतीसाठी, हळदी कुंकूसाठी बनवू शकता. आता ह्याचे लाडू वळवूया. त्यासाठी 1 चमचा घेतला आहे. ह्यात मिश्रण भरूया. ह्या चमच्याने मिश्रण घेऊन सर्व लाडू केले तर ते एकसारखे होतील. आयर्न व कॅल्शियम भरपूर प्रमाणात असल्यामुळे हे लाडू नक्की बनवा. खूप पौष्टिक आहेत. इथे एक लक्षात ठेवा की ह्या लाडूसाठी गूळ पावडर वापरू नये, कारण ती कोरडी असते, त्यामुळे मिश्रण एकजीव होणार नाही. तुम्ही जो गूळ वापरणार तो मऊ असावा. लाडूला बाइंडिंग येत नसेल तर 1 चमचा साजूक तूप वापरावे किंवा थोडासा गूळ किसून घालू शकता. लाडू गोल गरगरीत व मऊसूत झाला आहे. ह्या पद्धतीनेच सर्व लाडू करून घेऊया. तीळ उष्ण असल्यामुळे लाडूचा आकार छोटाच केला आहे. हे बनवायला सोपे असल्यामुळे कुणीही बनवले तरीही परफेक्टच होतात. एक तोडून बघूया. तयार आहे पाक न करता तिळाचे मऊ लाडू. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बघत रहा शांभवीज किचन. धन्यवाद.